सत्कार तर ऋषी दादांचा गोपी शेटनीच केला. अभिषेकचा मेकअप पण त्यांनीच केला. गोपी शेटच्या हस्ते आज भरपूर असे काम पार पाडणार आहेत तुम्ही, त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा बरं का. नाही म्हणता म्हणता गोपी शेटचा गॉगल जरा जास्त चमकत होता. शूटिंग करायचा टायमिंग आणि बिल टाकलेलं त्याच्यामुळे वायरमॅन येऊन टापकली. वायरमॅनला आपण न बिल देताच काढून देणार आहे बरं का आता, पण त्याच्यात अभिषेकनी थोडा हातभार लावला. वायरमॅन आलता म्हणून यांना जरा जास्तच गरम झालं, त्याच्यामुळे एसीचं प्रमाण त्यांनी जास्त वाढवलं होतं. घाईत आपल्या अभिषेकनी ऋषी दादानी गोपी शेट्टी एंट्री मारली. यांनी डायरेक्ट कपडे दाखवायला काम चालू केलं. आता झालं असं होतं, अभिषेकला पॅन्टीतला आणि शर्टातलाच फरक कळत नव्हता. अभिषेकनी शर्टाच्या ऐवजी पॅन्ट लावली, पॅन्टच्या ऐवजी शर्ट लावलं. ऋषी दादांनी मग घाईत त्यांना समजून सांगितलं का पॅन्ट खाली येते, शर्ट वरती येतंय. अभिषेकनी ना हसण्यासारखाच किस्सा करून ठेवला होता. आता तुम्ही म्हणता यांना नवीन कपडे खरेदी करायचे होते काय? तसं काय नव्हतं, आमचं रील शूट करायचं काम चालूच होतं. व्हिडिओ शूट करायचं बाजूलाच होतं, पण यांचे ना बाकीचे चाळे जास्त होते. आपले ऋषी भाऊ पहिले कपड्याच्या दुकानात कामाला होते, त्याच्यामुळे त्यांना गाड्या घालता येत होत्या बरं का. रील शूट झाले आणि गोपी शेटच्या काय डोक्यात आलं काय माहिती होती, म्हणजे डायरेक्ट ऋषी भाऊंचा सत्कारच करू म्हणलं. करून टाका धिंगाणा काय मग सत्कार झाला. आता तुम्ही लाईक आणि फॉलो करून जा.